हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण पाठराखीण या मालिकेचा 19 जूनचा भाग पाहणार आहोत. आणि आता भाग्याच्या घरी भाग्याची आजी म्हणतात की भाऊ असावा तर कौस्तुभसारखा. तेव्हा तृप्ती म्हणते, इतके पैसे कुठून आणलेस? म्हणजे मला काही बोलला नाहीस? तेव्हा सर्वजण एकमेकाकडे पाहतात. कौस्तुभ म्हणते, ते जाऊ दे. आणि बाबा आणि बॅग काढतो आणि बॅगमधून काही पैसे काढतो आणि तो बाबाच्या हातात देत असतो. हे पैसे साखरपुड्याच्या बाकीच्या खर्चासाठी, असं म्हणून कौस्तुभ बाबाच्या हातात पैसे देतो. तेव्हा बाबा म्हणतात, कौस्तुभ, तुझ्या या मदतीसाठी मी कायम तुझा ऋणी राहीन. कौस्तुभ म्हणतो, बाबा असं का म्हणताय? अशी उपकाराची भाषा का करताय? मी पण या घरातलाच आहे. लग्नात पण होईल तितकी मदत करेन. आणि बाबा, या घरासाठी माझं काही कर्तव्य आहे की नाही? चारुलता म्हणते, भाग्या, बघितलं का? तुझ्यासाठी सगळी पैशाची सोय केली आहे त्यांनी. याला म्हणतात बहिणीवरचं प्रेम. आजी म्हणतात, हो, लोकांना पण कळलं पाहिजे बहिणीवरचं प्रेम म्हणजे काय असतं ते. पण ते प्राजक्ताकडे पाहून म्हणते. भाग्या म्हणते, थँक्यू म्हणलं तर तुला आवडणार नाही दादा. तुला पण थँक्यू सो मच म्हणते आणि ती दादाला मिठी मारते कौस्तुभला. आणि कौस्तुभ म्हणतो, वेलकम. आता इकडे सूर्यवंशीच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सुलक्षणा आणि तिचा मुलगा बसलेले असतात पेपर वाचत. आणि मग तिचा मुलगा पेपर वाचून दाखवत असतो आणि तो म्हणतो, उद्योजिका रणरागिणी अशी ज्यांची ओळख आहे, सुलक्षणा, यांच्याशी आमच्या प्रतिनिधीशी झालेल्या बातचीतीत ही औपचारिक गप्पामध्ये आणि या अनेक गोष्टींचा त्यांनी उलगडा केला आहे. त्यांचा प्रवास अनेक स्त्रियांसाठी एक प्रेरणादायी असल्याचा त्यांनी उघड केलं. कौतुकाचे डोंगरच बांधले. तर त्यांनी हा इंटरव्ह्यू वाचून तर मोठेही म्हणतात की कॉम्प्युटरची तर मजा येणार आहे, जळून राख होतील सगळे. सुलक्षणा म्हणते, आय डोंट केअर अबाउट. मी त्यांना मोजतच नाही. पण ज्या दिवशी आपण त्यांचा विचार करायला लागू, आपलं मार्केटच डिस्टर्ब होईल, एवढं नक्की. तर तो म्हणतो, त्यांनाही माहीत असेल की मोठेही हे पुढचं जरा महत्त्वाचं आहे. मोठेही म्हणतात, काय झालं? आपल्याला काय आपल्या घराचं गुपित? अनेक लोकांना प्रश्नांना दिलखुलास उत्तर देणाऱ्या सुलक्षणा सूर्यवंशी यांनी आलोक यांच्याबद्दल उत्तर देणं टाळलं. आलोक सूर्यवंशी नेमका कोण आहेत? ते कसे दिसतात? ही माहिती अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे आलोक सूर्यवंशी एक मिस्ट्री मॅन अशी चर्चा सुरू झाली तर नवल वाटायला नको. सुलक्षणा फाईल बंद करते आणि आता आलोक झोपेतून उठलेला असतो, कारण त्याला काल बेशुद्ध करून झोपवलेलं असतं. आणि तो उठलेला असतो आणि त्याला इकडे तिकडे पाहतो. त्याला थोडीशी चक्कर येते आणि तो भिंतीला टेकून उभा राहतो. मग त्याला आठवतं की काल रात्री कोणीतरी आलं होतं आणि त्याने पकडलं होतं असं त्याला आठवत असतं. मग इकडे तिकडे पाहतो, काही हरवलं आहे का, काही गेलं आहे का, असं तो पाहतो. आणि मग आता इकडे प्राजक्ता मुलांना शिकवण्यासाठी आलेली असते आणि मुलांना म्हणते, तुम्ही होमवर्क केलाय ना? चला आता आपण सम सॉल्व करूया असं म्हणते. आता मला तुमचा होमवर्क दाखवा केलेला, असं प्राजक्ता मुलांना म्हणते. तेव्हा मुलं बॅगा काढतात आणि त्यांचा होमवर्क दाखवत असतात. आणि मग विधीसुद्धा तिथे येते आणि मुद्दामून जो माऊथ ऑर्गन तिने चोरलेला असतो ती समोरच म्हणजे टेबलावर ठेवते. मग आलोकच्या रूममध्ये अंबिका आलेली असते आणि आलोक, गुड मॉर्निंग, ही घे तुझी औषधं आणि ज्यूस, असं म्हणते आणि त्याच्या समोर धरते. काय झालं? घे ना आलोक, असं म्हणते. काल रात्री इथे चोरी झाली, त्या सुलक्षणाचं किती नुकसान झालं. चोरी झाली? काहीतरी चोरीला गेले. अंबिका म्हणते, चोरी? कसली चोरी? आलोक म्हणतो, काल रात्री काहीतरी चोरी झाली. अंबिका म्हणते, नाही, असं काहीच घडलं नाही. आलोक म्हणतो, पण झाली चोरी झाली. माझ्या रूममध्ये काल रात्री चोर आला होता. प्राजक्ता म्हणते, नक्की केलेत का होमवर्क? मुलं म्हणतात, हो. आणि मग त्यांच्या वह्या चेक करत असते. तोपर्यंत इकडे तो समर, म्हणजे तो लहान मुलगा, त्याचं नाव समर आहे, तो माऊथ ऑर्गन घेतो आणि वाजवायला लागतो. आणि मग प्राजक्ता त्याच्याकडे पाहते आणि आलोकला सुद्धा तो माऊथ ऑर्गनचा आवाज
ऐकू येतो आणि विधी तर इकडे हसत असते. आणि आलोक म्हणतो माऊथ ऑर्गन असं म्हणतो आणि चोर म्हणतो. आणि अंबिका म्हणते काय झालं आलोक, काय झालं म्हणते. तर अंबिकाला धक्का देऊन तो बाहेर पळत जातो. अंबिका आलोक आलोक म्हणत त्याच्या मागे पळत असते. आता इकडे प्राजक्ता माऊथ ऑर्गन हातात घेते. माऊथ ऑर्गन असं म्हणते आणि बघू म्हणून त्याच्या हातातला तो माऊथ ऑर्गन म्हणजे समोरच्या हातातला घेते. मला द्या असं ती मुलं म्हणतात. समर आधी होमवर्क करायचा मग देते असं प्राजक्ता म्हणते. आणि मग तो माऊथ ऑर्गन प्राजक्ता वर धरते आणि समर उड्या मारतो. मला ऑर्गन पाहिजे, मला माऊथ ऑर्गन पाहिजे असं म्हणत समर उड्या मारतो. मग प्राजक्ता वर धरत असते. प्राजक्ता म्हणते अगोदर होमवर्क करायचा. मग तिकडून आलोक येतो आणि तो सुद्धा पाहतो की तो चोर असं त्याचं म्हणतो आणि प्राजक्ताच्या हातात आहे आणि माऊथ ऑर्गन प्राजक्ताच्या हातात आहे. आणि आलोक जोरात आवाज देतो ए चोर म्हणून. आणि मग प्राजक्ता त्याच्याकडे पाहते आणि मुलंसुद्धा त्याच्याकडे पाहतात. प्राजक्ता तर एकदम घाबरूनच जाते आणि ती खूप घाबरलेली असते. आणि आलोक पुढे येतो तर विधी त्याच्या दोन्ही मुलांना जवळ घेते आणि आलोक पुढे येतो आणि आता जाताच वाटेतली कुंडी उचलून घेतो आणि प्राजक्तावर ती कुंडी उगारतो. सर्वजण घाबरून जातात आणि प्राजक्ता तर खाली पडते आणि आलोक तिच्याकडे पाहतो. आता सर्वजण खूप घाबरलेले असतात आणि प्राजक्ता तर खूप घाबरलेली असते, खाली पडलेली असते. आता तो कुंडी डोक्यात घालणारच असतो. तो कुंडी आता आलोक बाजूला फेकून देतो. तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की त्यांनी कुंडी प्राजक्ताच्या डोक्यातच घातलेली आहे की काय. आणि सगळेजण घाबरून जातात आणि प्राजक्तासुद्धा कुंडी फेकल्या जोरात किंचाळते. तेव्हा सर्वजण घाबरून बघतात पण कुंडी प्राजक्ताला लागलेली नसते. कुंडी ही बाजूला पडलेली असते. आणि आलोक आता तिच्याकडे एकदम निरखून पाहतो आणि आलोक प्राजक्ताच्या हातातला माऊथ ऑर्गन घेतो आणि तो तिथून निघून जातो. आता सुलक्षणा मनातल्या मनात म्हणते जे व्हायला नको होतं नेमकं तेच झालं असं म्हणते. आणि आता इकडे भाग्याच्या घरी सर्वजण तयारीत असतात आणि आजी चहा घेऊन येतात आणि कौस्तुभ बस खाली म्हणून कौस्तुभला खाली बसवतात. मग आजी म्हणते दमला असशील ना तू, एवढा काम करल्यास म्हणून चहा घे बघू बहिणीसाठी. एवढं करतोयस ना म्हणून एवढा चहा केलाय. आजी चहा पाहिजेत. तेव्हा आजी म्हणते शांतपणे आणि मग आजीच्या म्हणते चारू रोहनरावासाठी घेतलेल्या 2 अंगठ्या आणि चेन नीट ठेवली आहेस ना. मग जावयाला म्हणते तुमच्यासाठी पण मी चहा आणते. मग आता तृप्ती उठून इकडे कौस्तुभच्या जवळ येऊन बसते आणि कौस्तुभकडे रागाने बघत फुलं फेकत असते. तेव्हा कौस्तुभ तिच्याकडे बघतो आणि काय झालं म्हणतो. तेव्हा तृप्ती म्हणते काय नाही. तेव्हा कौस्तुभ हातातला चहा खाली ठेवतो आणि म्हणतो तृप्ती असं काय बघतेस. कौस्तुभ म्हणतो आणि कसं का तुमचं एक काम कर, ते सगळं सोड आणि मी तुला दिवाळीला जी गुलाबी साडी दिली होती ना ती साडी नेस. तृप्ती म्हणते जुन्या साड्या मी नेसते, अजून नवीन तुझ्या बहिणीसाठी ठेवते. तृप्तीमध्ये अंगठ्या काय, चेन काय, आला मोठा असं कौस्तुभला म्हणते. तेव्हा कौस्तुभ तिला हळूच खिशातले पैसे दाखवतो आणि तृप्ती म्हणते काय. कौस्तुभ म्हणतो सोड आणि मग लांब बाजूला जातात. आणि तृप्ती काय म्हणते, कौस्तुभ म्हणते हे माझे पैसे नाहीत, हे प्राजूचे आहेत. प्राजूने जे 1 लाख रुपये दिले होते त्याचे मी 2 लाख रुपये केलेत, त्यातूनच हा सगळा खर्च केलाय. तृप्ती म्हणते काय. कौस्तुभ म्हणतो आणि आपल्याकडे अजून 4 लाख रुपये आहेत. तृप्ती म्हणते 4 लाख. आता 4चे 8, 8चे 16, 16चे किती होतील विचार कर. तेव्हा तृप्ती किंचाळते. तेव्हा सर्वजण काय झालं असं म्हणतात. तेव्हा कौस्तुभ म्हणतो काही नाही म्हणतात. मग आजी चहा दे ना. चहा. तृप्ती म्हणते काय लॉटरी लागली की काय. कौस्तुभ म्हणतो तू असं समज, हे सगळे पैसे प्राजूचे आहेत. कोणामुळे का असे ना मला फॉरेनला नक्की घेऊन जाणार ना असं तृप्ती म्हणते. कौस्तुभ म्हणतो हो नक्की. मग आता इकडे सूर्यवंशीच्या घरचा सीन दाखवलेला आहे. पाण्याचा ग्लास घेऊन आलेली असते ती सगुणा आणि मग तो ग्लास मोठी आई समोर धरते प्राजक्ताच्या आणि प्राजक्ता खूप घाबरलेली असते आणि मोठी आई म्हणतात तू शांत हो प्राजक्ता आणि हे पाणी पे असं म्हणतात. असं
सुलक्षणा म्हणते, अंबिका लवकर ये असं म्हणते. आणि मग सर्वजण विधी आणि अंबिका दोघी आलेले असतात. मग तिच्या हाताला लागलेली माती सुलक्षणा स्वतःहून कपडानं पुसत असते. मग प्राजक्ता म्हणते, राहू द्या असं म्हणते प्राजक्ता. तेव्हा मोठेही म्हणतात काहीही झालेलं नाही ग प्राजक्ता, तू घाबरू नकोस. कुंडी बाजूला पडली ना? प्राजक्ता म्हणते, नाही, कुंडी बाजूला नाही पडली. त्या माणसाने कुंडी बाजूला टाकली. त्याच्या मनात आलं असतं तर कुंडी त्याने माझ्या डोक्यात सुद्धा घातली असती. कोण होता तो भयंकर माणूस? विधी म्हणते, तो ना ते आमच्या घरातले असं म्हणते. तेव्हा विधीकडे सर्वजण बघतात रागाने. सुलक्षणा बघते. आता सुलक्षणा प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता तू शांत हो, थोडासा वेळ घे, मग आपण निवांत बोलू. तेव्हा प्राजक्ताला पहिल्या दिवशीचं आठवतं. ती घरात पाऊल टाकत असते आणि माउथ ऑर्गनचा आवाज आलेला असतो. आणि मग ती उठून उभा टाकते आणि म्हणते की जेव्हा मी पहिल्यांदा ट्युशन घ्यायला आले होते तेव्हासुद्धा हा माउथ ऑर्गनचा आवाज मी ऐकला होता. म्हणजे तेव्हापासून हा माणूस घरातच आहे. त्या दिवशी चुकून मी आउट हाऊसमध्ये गेले होते. सगुणाताई माझ्यावर चिडल्या. तेव्हा तो सुद्धा भयंकर माणूस तिथेच होता. तेव्हासुद्धा तो माझ्यावर हल्ला करू शकला असता. आणि त्याआधीसुद्धा खुर्ची घेऊन माझ्या अंगावर धावत आलेला माणूस तोच होता. तोच होता. सुलक्षणा म्हणते, असं काही नाही प्राजक्ता. प्राजक्ता म्हणते, मॅडम, परत त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला तर मी एक माउथ ऑर्गनसुद्धा घेतलं नव्हतं. समोर अभ्यासाच्या वेळी ते माउथ ऑर्गन घेऊन बसला होता. तेव्हा ते मी ऑर्गन घेतला आणि तो भयंकर माणूस आणि माझ्या डोक्यात कुंडी घालायला निघाला होता. अंबिका म्हणते, प्राजक्ता तसं नाही आहे, तू कदाचित जास्त विचार करतेस. प्राजक्ता म्हणते, नाही, तसं काही नाही. आणि ती मोठी आईला म्हणते, मॅडम मला माफ करा, पण तो भयंकर माणूस इथं असेपर्यंत मी ही नोकरी नाही करणार. त्याच्या मनात माझ्याविषयी खूप राग आहे. आज त्याच्या मनात नव्हतं म्हणून मी वाचले. उद्या त्याच्या मनात आलं आणि रागाच्या भरात त्यांनी माझ्या डोक्यात दगड घालायचं ठरवलं तर? माफ करा मॅडम, पण तो माणूस जिथे असेल तिथे मी राहू शकत नाही. यापुढे मी सूर्यवंशीच्या घरात पाऊल ठेवणार नाही म्हणते. आणि इकडे आता भाग्याच्या घरचा सीन दाखवत आहे. चारुलता म्हणते, अगं भाग्या, तुझ्या साखरपुड्याला तूच काम करत बसलीस तर तुझं कोण आवरणार? कधी? तेव्हा आजी येतात आणि म्हणतात, आता बाबा म्हणतात, भाग्या काय गं, आवरायचं नाही का? आजी म्हणते, भाग्या राहू दे, आम्ही सगळे आहोत ना. हे काय हार आहेत, गळ्यात घातलेले आहेस ना. उद्या लग्नात रोहनराव घालणार आहेत तुझ्या गळ्यात. हे काढ बघू हे, आणि हे बघ, आणि तयारीला लाग, आणि सगळी सजावट आम्ही करतो, तू काळजी करायची नाही. मग माझी बाई शहाणी म्हणते. आणि मग भाग्या वाट पाहत असते ती प्राजक्ताची, आणि ती दाराकडे पाहत असते. मग आता इकडे चारुलता बघते आणि चारुलता उठून भाग्याच्या जवळ येते. आणि तू काय मुहूर्त बघतेस तयार व्हायचा? आजसुद्धा प्राजक्ताची वाट बघतेस ना? प्राजक्ता भाग्या म्हणते, जाऊ दे, मी तिच्याशी बोलतच नाही, मी आवरते माझं, मी कोणाची गरज नाही आहे मला. आणि मग ती रागाने निघून जाते. इकडे तृप्ती म्हणते, भाग्या, तुझ्या आईची लाख इच्छा असेल तुला प्राजूपासून दूर राहावी, तुमच्या दोघी बहिणीची ताटातूट करील. तू काही काळजी करू नकोस. तुझ्या आईची इच्छा नसली तरी तुला नटवायला तुझ्या साखरपुड्याला तुझी लाडकी बहीण येणार म्हणजे येणार. आणि ती हसत असते. इकडे आता आलोकच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो एका खुर्चीवर बसलेला असतो. माउथ ऑर्गन घेतो आणि माउथ ऑर्गन वाजवत असतो आणि तो प्राजक्ताच्या कानावर पडतो आणि प्राजक्ता खिडकीतून ऐकत असते. आणि इथेच आजचा भाग संपतो. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुलक्षणा आलोककडे जाते आणि आलोकला म्हणते, हे डोळे तर हुबेहूब प्राजक्ताचेच आहेत. आणि ती असं आलोकला म्हणते. तेव्हा आलोक तिचा रंग घेतो आणि ती पेंटिंगच खराब करून टाकतो. आणि मग इकडे साखरपुड्याची तयारी सुरू असते. मग मामा म्हणतात, प्राजक्ता बरं झालं तू आलीस. तेव्हा चारुलता म्हणते, तुला सांगितलं होतं ना यायचं नाही. मग तेवढ्यात रोहनच्या घरचे येतात आणि येऊ का असं म्हणतात. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ही मालिका आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा.